नमस्कार शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजनेचा निधी वाढणार आहे, किती वाढणार आहे याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. येत्या अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून शेतकऱ्यांसाठी घोषणेची शक्यता आहे. सरकारकडून लोकसभा निवडणुकीपूर्वी पीएम किसान योजनेच्या रकमेत वाढ केली जाऊ शकते. येत्या काही महिन्यात देशात लोकसभा निवडणुका लागण्याची शक्यता आहे. तर अर्थमंत्री निर्मला सीतारामन या अंतरिम अर्थसंकल्प देखील 1 फेब्रुवारीला मांडणार आहेत. या अर्थसंकल्पात गरीब शेतकरी, तरुण आणि महिलांसाठी मोठ्या घोषणा होण्याची शक्यता आहे. तर प्रामुख्याने शेतकऱ्यांसाठी घोषणा केली जाईल असे बोलले जात आहे. केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना पीएम किसान सुरू करण्यात आली आहे. त्यातून वर्षाकाठी शेतकऱ्यांना 6,000 रुपये दिले जातात. आता ही रक्कम वाढ करण्याचा विचार सरकार करत आहे. ही रक्कम 2,000 वाढवली जाऊ शकते. त्यामुळे सध्या मिळणाऱ्या 6,000 वरून ही रक्कम 8,000 केली जाऊ शकते. केंद्र सरकार पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये दिले जातात. एका वर्षात या योजनेअंतर्गत सरकार 6,000 रुपये शेतकऱ्यांना देतं. हे एप्रिल ते जुलै, ऑगस्ट ते नोव्हेंबर आणि डिसेंबर ते मार्च या महिन्यात दिले जातात. तर हे पैसे थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात पाठवले जातात. तसेच जर सरकारकडून वाढीव रकमेवर निर्णय झाला तर शेतकऱ्यांना वाढीव 2,000 रुपये मिळतील. म्हणजेच एका वर्षाला 8,000 रुपये थेट बँक खात्यामध्ये जमा होतील. केंद्र सरकारने आतापर्यंत पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत 15 हप्ते जारी केले आहेत. सरकारने 15 हप्त्यांमध्ये 2.75 लाख कोटीहून अधिक रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली आहे. तर 15 नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने 15व्या हप्त्यासाठी 18,000 कोटी रुपयांची रक्कम जारी केली होती. ज्यात 8.5 कोटी शेतकऱ्यांनी 15व्या हप्त्याचा लाभ घेतला होता. आता शेतकरी 16व्या हप्त्याची वाट पाहत आहेत, जो फेब्रुवारी ते मार्च दरम्यान सरकारकडून जारी केला जाईल.